नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. भारतीय लोक वेळेआधीच थोडे वयस्कर का दिसू लागतात? यामागे काय विज्ञान आहे आणि ही प्रक्रिया थांबवून आपण ती उलटवू शकतो का? चला हेच समजून घेऊया. चला तर मग एका अशा प्रश्नापासून सुरुवात करूया जो कदाचित अनेकांच्या मनात येतो पण त्यावर फारशी चर्चा होत नाही. आणि ह्याचं उत्तर फक्त जेनेटिक्स किंवा आनुवंशिकता नाहीये. नाही, यामागे काही ठोस कारणं आहेत. आपली जीवनशैली आणि आजूबाजूचं वातावरण असे काही घटक आहेत जे आपण मोजू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे नियंत्रितही करू शकतो. मग ही कारणं नेमकी आहेत तरी काय, ज्यामुळे ही एजिंगची प्रक्रिया इतक्या वेगाने होते? चला तीच समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण आहे आपल्या जेवणाच्या ताटात. हो, आपला आहार. आपल्या आहारात पोळी भातासारख्या कार्बोहायड्रेट्सचा भडीमार असतो, पण एका गोष्टीची खूप मोठी कमतरता असते, ती म्हणजे प्रोटीन. आता हे आकडे बघा, हे खूप काही सांगून जातात. आपली रोजची सरासरी प्रोटीनची गरज आहे 75 ग्रॅमच्या वर, पण आपण घेतो किती? फक्त 55 ग्रॅम, म्हणजे जवळपास 20-25 ग्रॅमची रोजची तूट आहे. विचार करा. आणि ह्या प्रोटीनच्या कमतरतेचा थेट परिणाम काय होतो? तर एक कंडिशन तयार होते जिला म्हणतात सार्कोपिनिया. सोप्या भाषेत सांगायचं तर आपले स्नायू म्हणजे मसल्स वेळेआधीच झिजू लागतात. म्हणूनच अनेकदा लोक बाहेरून बारीक दिसतात, पण आतून त्यांच्यात चरबी जास्त आणि स्नायू कमी असतात. यालाच स्किनी फॅट म्हणतात. पुढचं कारण तर आपल्या अगदी डोळ्यासमोर असतं, पण आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. ते म्हणजे सूर्यप्रकाश. आणि हा फरक बघा किती मोठा आहे. भारतातला सरासरी UV इंडेक्स आहे 11, तर युरोपमध्ये तो फक्त 4 आहे, म्हणजे जवळपास तिप्पट. आणि या तीव्र उन्हाचा आपल्या त्वचेवर वर्षानुवर्ष परिणाम होत राहतो. यामुळेच होतं फोटो एजिंग, म्हणजे सूर्यामुळे होणारं एजिंग. आणि भारतीय त्वचेवर याचा परिणाम जरा वेगळा दिसतो. पाश्चिमात्य लोकांसारख्या बारीक सुरकुत्या येण्याऐवजी आपली त्वचा सैल पडते, काळे डाग येतात. आणि शेवटचं कारण म्हणजे आपली आजची जीवनशैली. म्हणजे बघा, जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ खाणं, दिवसभर एका जागी बसून काम करणं, व्यायामाचा अभाव, प्रदूषण, ताणतणाव आणि अपुरी झोप, या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपलं शरीर आतूनच वेगाने म्हातारं होऊ लागतं. यालाच मेटाबॉलिक एजिंग असंही म्हणतात. बरं, ही तर झाली सगळी कारणं, पण यामागे विज्ञान काय आहे? म्हणजे आपल्या शरीरात आत नक्की काय घडतं? चला ते समजून घेऊया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे ग्लायकेशन. हे नाव जरा अवघड वाटेल, पण कन्सेप्ट खूप सोपा आहे. जेव्हा आपण जास्त साखर खातो तेव्हा ती साखर आपल्या शरीरातील प्रोटीन्सला, विशेषतः त्वचेमधल्या कोलाजनला जाऊन चिकटते आणि मग ते कोलाजन कडक आणि निरुपयोगी होऊन जातं. अगदी बरोबर. याला आपल्या शरीराला लागलेला गंज समजा. जसा लोखंडाला गंज लागल्यावर ते खराब होतं, तसंच साखरेमुळे आपलं कोलॅजन खराब होतं. पण आपल्या शरीराकडे यावर एक जबरदस्त उपाय सुद्धा आहे. एक नैसर्गिक प्रक्रिया, जिला ऑटोफॅजी असं म्हणतात. ही आपल्या शरीराची एक प्रकारची सेल्फ क्लिनिंग सिस्टम आहे. हो, ही खरं तर आपल्या शरीराची एक इंटरनल क्लिनिंग आणि रिसायकलिंग टीम आहे. ती खराब झालेल्या पेशींना ओळखून त्यांना साफ करते आणि त्यातूनच नवीन चांगल्या पेशी तयार करायला मदत करते. किती भारी आहे ना? तर आता आपल्याला कारणं समजली, त्यामागचं विज्ञानही कळलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यावर उपाय काय? तर मग आता बघूया आपला एज रिव्हर्सल प्लॅन. हा संपूर्ण प्लॅन 5 मुख्य स्तंभांवर उभा आहे. प्रोटीनयुक्त आहार, योग्य व्यायाम, सूर्यापासून संरक्षण, इंटरमिटंट फास्टिंग आणि साखरेपासून मुक्ती. हे 5ही घटक एकत्र मिळून काम करतात आणि आपलं जैविक वय कमी करायला मदत करतात. आणि आहारातली एक छोटी पण खूप प्रभावी ट्रिक म्हणजे फूड सिक्वेन्सिंग, म्हणजे जेवणाचा क्रम. सगळ्यात आधी फायबर म्हणजे सलाड खा, मग प्रोटीन आणि फॅट्स, आणि सगळ्यात शेवटी पोळी किंवा भात. एवढा असा बदलसुद्धा रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवतो आणि ग्लायकेशन थांबवतो. मग प्रोटीन फास्ट डाएटसाठी काय करायचं? तर प्रत्येक जेवणात साधारण 20-25 ग्रॅम प्रोटीन घ्यायचा प्रयत्न करा. पनीर, अंडी, सोयाबीन, डाळी हे उत्तम स्रोत आहेत. आणि हो, डाळींसोबत दही खाल्ल्याने त्यातील प्रोटीन शरीर अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतं. आणि हे लक्षात घ्या, फक्त चालण्याने किंवा पळण्याने भागत नाही. मसल्स टिकवून ठेवण्यासाठी, शरीराला मजबूत आणि तरुण ठेवण्यासाठी रेझिस्टन्स ट्रेनिंग
म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम खूप खूप महत्वाचे आहेत. आठवड्यातून किमान 3दा तरी हे करायलाच हवं. तर मग आपण समस्या बघितली, त्यामागचं विज्ञान समजून घेतलं आणि त्यावरचा एक ठोस उपायही पाहिला. आता आपण आलो आहोत सगळ्यात शेवटच्या पण सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर. हे नेहमी लक्षात ठेवा, 40 हीच नवीन 20 आहे. मुद्दा हा नाहीये की काहीतरी त्याग करायचंय, तर योग्य ज्ञान वापरून स्वतःला अधिक फिट, अधिक स्ट्रॉंग आणि अधिक उत्साही बनवायचंय. तर मग हा सगळा प्लॅन पाहिल्यावर आजपासून असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो? पूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलायची गरज नाही, पण सुरुवात तर करायला हवी नाही का? मग आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल?